भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, मालक मालक जनताच मालक, मालक मालक जनताच मालक. या देशाची मालक या देशाची जनता आहे. या मी वारंवार ओरडून सांगतो, पण जनतेला समाधान होईल असं काम कुठे होत नाही. जनतेला आनंद होईल असं कुठेच होत नाही. कुठे ना कुठे आज चाळीसगाव शहरामध्ये आम्ही या रेल्वे पुलावर उभे आहोत. जिथे विकास झाला, यांच्या विकासाला ताप झाला. बुखार आता विकास, हा विकास चालू होता. इथे गटार केली गेली. मागच्या वर्षी आनंदवाडीमध्ये जे पाणी गेलं, त्या पाण्यासाठी तसं होऊ नये म्हणून ही गटार केली, आणि गटार केली हे दसून गेलं, बराव दसला आणि हे पडलं. आता हे पडल्यामध्ये हा जो रोड बनवला, पूर्वी इथे फरशी होती, फुटपाथला चांगली जाड फरशी होती. याची आम्ही 2 वर्षापूर्वी पण लाईव्ह केलं होतं. काही गरज नव्हती ती फरशी काढण्याची. फुटपाथ वर होता, रोड खाली होता, आणि छानपैकी पाणी निघून जायची. पाणीला एवढी नाली पण होती. इथे यांनी असं केलं, रोडवर केला. हे इथं हे बिनाकामाचं टाकलेलं आहे, आणि हे गट्टू बसवली, हे खाली बसवलं. आता हे बसवल्यानंतर हे काय होणार आहे, हे पाणी सरळ खाली गेलं, त्या भरावमध्ये मुरत गेलं आणि तो धसून गेला. जर हे पाणी त्याच्यात गेलं नसतं तर तेवढ्या पाण्यावर होणारच नव्हतं. अशी आधेड कामं करत गेली. आणि आम्ही हे पण लाईव्ह केलं, हे ज्या कठडे, या कठड्यांना हात कलर लावून ठेवला. कोणत्या नालायकांनी लावला, अक्कल नाही आहे. कारण रहदारीच्या नियमानुसार कलर पाहिजे. कुठेही काही करायचं का, असंच चाललेलं आहे. 40 गावच्या लोकांनी हे लक्षात घ्या, असंच चाललेलं आहे. कुठे काही चिंदड्याला हाबू म्हणायचं, वांग्याला गिलकं लावायचं, गिलक्याला काय लावतील आणखी. हे का करत बसतो? तुम्हाला सिस्टममध्ये काम केलं पाहिजे. सिस्टमने जर काम केलं, शिकले सवरलेले लोक आहेत, मोठमोठ्या डिग्र्या घेतलेले लोक आहेत, आणि डिग्र्या घेऊन जर असे कामं होत असतील तर निश्चितच या देशाचं भवितव्य कोणत्या मार्गाला नेत आहे, हे आमचं म्हणणं आहे. चाळीसगावकरांनी यावर निश्चित बोलावं. कारण आता इथे भरपूर लोक होते. आमचं लाईव्ह सुरू झालं तर सगळे लोक गायब होऊन गेले. आणि लोकांचं एवढं ठाम मत काय मत आहे बापू लोकांचं, बदल अजिबात बदल होणार नाही. हे याच्यापेक्षा वाईट होईल. काय कमाल आहे, इतकी लोकांची उदासीनता देशाकडे बघून. अरे आम्ही म्हणतो आम्ही 4च आहेत, करू बाबा बदल. ते म्हणता अजिबात होणार नाही बदल, यानापेक्षा सत्यानाश होईल आणि व्हायला पाहिजे म्हणे. लोक त्यांच्या ठिकाणवर येणार नाही. अशी जर लोकांची भावना असेल तर लोक थोडेसे जागे होतात. चांगल्याला चांगलं म्हणा, वाईटाला वाईट म्हणा. काय चाललेलं आहे त्याच्यावर बोला. जनतेचा धाक हा लोकप्रतिनिधींवर पाहिजे, जनतेचा धाक हा प्रशासनावर पाहिजे. पण प्रशासनाला लोकप्रतिनिधींना जर जनता घाबरत असेल तर मग जनतेला वाली कोण आहे हे तरी जाहीर करा की आम्ही जनतेचे नाहीत, आम्ही आमचेच आहोत आणि हे खायला आलेलो आहे आम्ही, हे सगळ्यांनी जाहीर करा. म्हणजे जनता बोलणार नाही, कोणीच बोलणार नाही. जनतेनं तर आता ठरवूनच घेतलंय की काहीच फरक पडणार नाही. तर हे वाईट आहे. आता हे जे झालं, एक सगळं खाली केल्यामुळे आम्ही वेळोवेळी लाईव्ह केलेले, तुम्ही बघा आमचे लाईव्ह आम्ही केलेले, की हे काय केलेलं आहे. हा कोणता ठेकेदार आहे, PWD. आता या पुलाची जबाबदारी PWD घेत नाही, या पुलाची जबाबदारी नाईवाले घेत नाही, या पुलाची जबाबदारी नगरपालिका घेत नाही. आणि हे विचारलंय कलर कोणी दिली, मग हे करतं कोण आहे. आता हे काम कोणी केलं हेच आम्हाला अजून कळलं नाही. आम्ही एवढे लाईव्ह करणारे, हे जे गट्टू बसवले हे कोणी केले, पेवर ब्लॉक बसवले त्याने, काहीच तपास नाही. कोणी काही करायचं, कसंही करायचं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यांच्याकडून पाणी पास होतं, तिथे गारान पाणी. बस स्टँडजवळ त्या रिक्षा आता 6 महिने त्या तशाच पाण्यातून उभ्या राहतात. मग तिथे नाही का डेंग्यूचे डासी, काय चाललेलं आहे. तर हे खंत करण्यासारखे, आणि ही खंत मांडण्यासाठी आम्ही आलोय. आम्ही कोणावर काही वैयक्तिक टीका नाही केली, पण ही जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती बदलण्याचा प्रयत्न करा. जर प्रवृत्ती बदलण्याचा प्रयत्न करत असाल, यांच्याकडून काय होतं, आमच्याकडून काहीच होणार आणि काही व्हावं अशी आमची अपेक्षा बी नाही. पण आम्ही शहाणं करतोय. पण देवाचा मारली कठीण असतो भावांना. जर ह्या देश जो आहे ना, या देशासाठी अनेकांनी रक्त सांडलेलं आहे. हा देश उभा राहण्यासाठी अनेकांनी कष्ट उपसलेले, आणि एवढे कष्ट उपसलेले आणि रक्त सांडलेलं जर एरी खाऊन जाणारे असतील, देव सोडणार, पाप भोगावं लागेल एवढं निश्चित सांगतो.
आणि नाही कोणाला घाबरत असाल देवाला तरी घाबरा, राम मंदिर निसर्गाला घाबरा. चोरी होते म्हणजे मग नाही देवाची चोऱ्या करायला लागून गेलेत. राम मंदिर बरोबर, राम मंदिरात चोऱ्या होऊन गेल्यात. काय कमाल आहे, ज्या राम मंदिरासाठी लोकांनी बलिदान स्वीकारलं, दंगे झालेत, अनेकांची घरं उघडी झालीत, मेलेत, आणि तिथे ज्यांचे मेले त्यांचं कोणीच नाही तिथे ट्रस्टमध्ये कोण आहेत? सगळे चोर बांधले. त्यांनी खाऊन गेले तरी काही नाही, काहीच कारवाई नाही. कोणावर कारवाई? पेपर फुटतात, कोणावर कारवाई नाही. नुसते लोक ओरडतात, शांत बसतात. असं कसं चालेल? भविष्यामध्ये लोक तुमचे पेपर सुद्धा देणार नाहीत. कशासाठी? फी भरायची, अभ्यास करायची, अभ्यासाला पुस्तकं आणायचे आणि ते वाचायचे, डोकं फोडून घ्यायचं आणि तो पेपर फोडून टाकतात. लोक उदासीन होत जातील याच्यात. आणि हा उद्रेक एक दिवशी जो जमेल, सगळे आरामतोड एक दिवशी मूर्खासारख्या तुमच्या बोखंडी बसतील, तुमच्या मुलाबाळांना खाऊ देणार नाही. परवा रेल्वेमध्ये एका तरुणाला दुसऱ्या गंजडीने चाकू घालून दिला. लोक हे दारुडे गंजडी जे आहेत हे अद्याप, तो गरीबाचा मुलगा होता, तिथे एखाद्या तुमचा मुलगा राहील, एखाद्या आयुक्ताचा मुलगा राहील, एखाद्या मंत्र्या-संत्र्याचा पोरगा राहील, त्यावेळेस काय करा? तुम्हाला हे परवडणारा आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार झाला पाहिजे. सामान्य जनता तर सहन करून घेईल, मार बी सहन करून घेईल, मरण बी सहन करून घेईल. तुम्ही सहन कराल का? याची तयारी ठेवा. आणि ह्या ज्या आहेत या दुरुस्त्या झाल्या पाहिजेत. हे इतका नालायकपणा नको आहे. आम्ही याचा निषेध करतो. काय म्हणतील पवन? धर्म पकड नमस्कार, मी आझाद पवार. तर बघा, सध्या मला एक प्रश्न विचारायचा आहे जनतेला, की या भारतामध्ये जगात सर्वात जास्त पॉवरफुल कोण? मी म्हणाल पंतप्रधान, कलेक्टर, राष्ट्रपती. मी म्हणतो आपण सगळे कॉमन नाही. आपल्यामध्ये ही ताकद आहे ना, ही सगळ्यांना उलटं पालटं करण्याची ताकद आहे. पण जनता एकत्र येत नाही आणि बोलतही नाही. आता एकदम सिंपल उदाहरण देतो. इथे बघा, कटडा तुटला आहे. हे जे रोलर होतं, हे रोलर गेलं इथून पुलावरून खाली, आणि हा कटडा आता 2 वर्ष नाही तर 1 वर्ष तरी होत असेल. तरीसुद्धा बघा, लोक बोलले नाही. कारण त्यांना माहिती आहे, किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा जेही जबाबदार बॉडी असेल, त्यांना माहिती आहे की लोकांना काही घेणं देणं नाही, कोणी बोलणार नाही आपल्याला. त्यांनी बनवलं नाही. हे सिंपल उदाहरण आहे. बघा, तुम्ही मागितलं नाही, त्यांनी दिलं नाही. सगळ्यात फॅक्टर कुठे येतो? की जनता बोलत नाही, जनता मागत नाही की आम्हाला काय पाहिजे. इलेक्शनच्या वेळेस बी तेच होतं. ते पैसे देऊन देता, तुम्हाला विकत घेऊन घेता, नंतर तुमची अवकात राहत नाही प्रश्न विचारायची की आम्हाला नाली करून दे, आम्हाला रोड बनवून दे. म्हणून बाकीचे लोक आमच्या लाईव्हमध्ये बोलत नाही. त्यांना माहिती आम्ही घेतलेलं आहे. हे एक खरं आहे त्याच्या मागचं. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, संविधानाने अधिकार दिलेला आहे. जो खरं राहतो ना, तो कधीच अटकत नाही, तो स्पष्ट येतो. इथं आत्ता आमच्याजवळ कमीत कमी 10-15 लोक उभे होते, पण लाईव्ह सुरू झाला, सगळे पळून गेले. का बरं? काहीतरी असेल ना त्याच्या मागे रिझन. बघा, शोधा. एकच इथं आता कोणता रिस्पॉन्सिबल ऑथॉरिटी जबाबदार नाही किंवा कोणी नाही, जनताच जबाबदार आहे प्रत्येक वेळेस. आता हेच उदाहरण राहील. इतक्या दिवसापासून आम्ही कामं करतोय ना, तर त्याच्यात एकच समजलं आहे की जनता जबाबदार आहे, जनता बोलायला तयार नाही. जर बदल पाहिजे तर तो आजच होऊ शकतो लगेच. पण जनतेने मागितलं पाहिजे. जनतेला माहीतच नाही ना की आम्हाला काय पाहिजे. तुम्ही म्हटलं की आम्हाला एज्युकेशन चांगलं पाहिजे, आम्हाला हॉस्पिटल चांगलं पाहिजे, नाही तुम्ही बोलत नाही, ते पण देत नाही. लाडकी बहीण तुम्ही मागितलेली, त्यांनी दिली, पण तुम्ही घेतली ना, तो विषय संपला. तुम्ही नाही विरोध केला असता तर झालं असतं. स्मार्ट मीटर त्यांनी थोपवून दिले तुमच्या डोक्यावर. आज बोकांडी बसू राहिले सगळे. हा याचा बी उद्रेक होणार आहे पूर्ण महाराष्ट्राने, भारतभर या स्मार्ट मीटरना ते MECBच्या महावितरण कार्यालयात फेकून जात आहे लोक. ते स्मार्ट मीटर जर ते मागितले नाही. पण पहिले जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले की जनतेचा विरोध आहे, आम्ही लगे मागे घेतो. पण इलेक्शन झालं, परत लागू केला, कारण कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, तर तो बंद करावाच लागणार आहे, त्यांना पुरा करावा लागणार आहे. तर सगळं जनतेच्या हातात आहे, जनतेने सुधारावं, बस एवढं सांगतो. जय हिंद, वंदे मातरम. तसं करा. इथे एक जण काय म्हणून गेला आम्हाला, ठेकेदार जबाबदार आहे म्हणे. या ठेकेदार आणि इंजिनियर्सने तिकडून गटार काढताना काळजी घेतली. पण PWD याची चौकशी करेल का? बोलेल का PWDचं तोंड उघडेल का बुवा याच्यावर? असं तो सांगून गेला. बापू काय म्हणा? आलो बघितलं एका साईडला पडलेलं होतं. मग त्याच्यावर बघितलं की जो इतकं गाठी आहे स्वतःच्या पावसामध्ये आता पासून पडतंय, पुढे कसं होईल. आम्ही विचार केला की लाईव्ह घ्यायचा आहे बा, पण आता कोणाकडे जावं? नगरपालिका आमच्या हाती, आमच्या हाती कोणाकडे जावं? नाही पण म्हणतो आमचं बी नाही आहे कोणाचं. पण तो ज्याच्या हातीत आहे तो हरवला आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात
आणि हा कलर पण आता बदलला तर बरोबर कटड्यांना कलर शोकांती काय 2 वर्षापासून सांगतोय या पेवर ब्लॉकवर सुद्धा आम्ही म्हटलं होतं काहीतरी ती कोटी केली होती की हा पैशावर लट्टू झाला आणि गट्टू बसवणार तर खेद आहे आम्ही याची निंदा करतो चुकीचं चाललंय समजून घ्या भावांनो ह्या गोष्टी करू नका चांगलं करा जनतेसाठी करा हे सगळं कसं खायचं वाटा कसा पाडायचा याच्यासाठी नको आहे हे याच्यात काही फार मोठा पुरुषार्थ नाही किंवा तुम्ही काही त्यातून काही साधाल असं पण नाही सगळं इथंच टाकून जायचं आहे आजच मी एका अभंगावर बोललो क्षणाक्षणा हाची करावा विचार तरावया पार भवशी नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य का तो काळ सावला नाशिवंत आहे जिथेच राहून जाणार आहे 14 चौकडीचं राज्य होतं रावणाचं एक दहानाबी वरती नेला आणि एवढं सोनं येतं इथंच टाकून जावं लागेल हे बाई अशी डायरेक्ट जात आहे हे यांच्यावर कोणी बोलणार आहे का नाही ट्रॅफिक पोलीसवाले असतील काय असतील कारण हे त्याच्यामुळे बी असलं इथे आधी काही सांगत होते आम्हाला हेवी ट्रक केला म्हणे त्याच्यामुळे तो प्रेशर पडून गेलं बॉस तर ते ट्रककडे लक्ष दिलं गेलं नाही प्रॉपर रिझन कोणीच सांगत नाही रिझन कोणी बोलत नाही जनतेला रिझन समजत नाही चाललंय दसून गेलं पेपरला बातम्या आल्या आम्ही फेसबुकला आमचंही पाहून एक्सपायर झाला ना तो विसरून जाते फुल काय माहिती आता 1956 नाही 69 आहे 70चा आहे का असे पद्धत आहे तर निश्चित याच्यावर बोला सगळ्यांनी मांडा आमचंही चुकत असेल तर आम्हालाही सांगत जा की चुकीचं बोलता मग काय हरकत नाही पण जर बरोबर बोलत असू तर निदान बरोबर म्हणा आणि याची निंदा करा एवढं आव्हान करतो आणि वंदे मातरम